सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्री समर्थांच्या कृपेने आणि भगवंताच्या आशीर्वादाने आपण दालमुडाचे 2 दशकांचा अभ्यास केला आणि आजपासून आपण 3रा दशक सुरू करतो आहे. या दशकाचं नाव आहे स्वगुण परीक्षा आणि समास पहिला त्याचं नाव आहे जन्म दुःख निरूपण. मनुष्य या जगामध्ये जर कोणत्या गोष्टीला जास्तीत जास्त घाबरत असेल तर ते म्हणजे आपल्या मृत्यूला. मृत्यू मरण हा शब्द देखील कोणत्याही मनुष्याला सहन होत नाही. कारण इतरांना मरताना पाहिल्यानंतर ज्या वेदना होतात, ज्या यातना होतात, ते पाहिल्यानंतर सामान्य मनुष्य गोंधळून जातो, गडबडून जातो आणि मरण वाईट आहे, मरण दुःखदायक आहे, मरण भयंकर आहे असं तो समजतो. परंतु साधू संत सांगतात, मरणापेक्षा मृत्यूपेक्षा जन्म हाच मुळात भयानक आहे. जन्म दुःखदायक आहे. कारण जन्म आहे म्हणून मरण आहे. जर जन्मालाच आलो नाही तर मरण्याचा प्रश्नच येत नाही. या समासाचं नाव दिलेलं आहे जन्म दुःख निवारण. या समासातून आपल्याला याचं अगदी स्पष्ट शब्दामध्ये समर्थांनी रोखठोक वर्णन केलेलं आहे. जन्माचं दुःख काय असतं आणि ते निवारण कसं करायचं या समासात सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री समर्थ या समासातून दशकातून म्हणूया आपण मानवी जीवनाची मूळ समस्या श्रोत्यांपुढे मांडत आहेत. जगातील सर्वसामान्य माणूस आयुष्यभर केवळ आणि केवळ सुखासाठी धडपड करतो, परंतु त्याच्या वाट्याला सुख तर येत नाहीच, उलट दुःख पुष्कळ प्रमाणात आणि वेगवेगळ्या प्रकारांनी त्याला भोगावे लागते. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मानवी जीवनातील सुखदुःखाची तुलना करताना म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. हे आपल्याला माहीतही आहे, बऱ्याच जणांना पाठही आहे. सुख पाहता जवा पाडे. मनुष्य जीवनामध्ये सुख किती आहे, जव असतो, तो किती लहान असतो, छोटा असतो, तेवढंच आपल्या जीवनामध्ये सुख आहे आणि दुःख दुःख पर्वता एवढे. मग प्रश्न पडतो, हे असे का होते? या प्रश्नाचे उत्तर देताना स्वामीजी सांगतात की मनुष्य भलते ध्येय नजरेसमोर ठेवून आपले पूर्ण जीवन त्याभोवती केंद्रित करतो. मनुष्याचं ध्येय चुकलेलं आहे, परिणामी त्याला दुःख भोगल्याशिवाय गत्यंतरच नसते. म्हणून आपल्या जीवनात भगवंताचे ध्येय ठेवणे हाच दुःखापासून मुक्त होण्याचा एकमेव उपाय आहे. आपल्या जीवनात जी जी दुःख आहेत आपल्याला भोगावी लागणारी, त्यातून सुटण्याचा, मुक्त होण्याचा सर्व साधू संत सांगितले की एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवंताचे शरणागती. भगवंताचे ध्येय आपल्या डोळ्यावर ठेवणे हाच एक उपाय आहे. मनुष्य जन्माची 3 वैशिष्ट्ये आहेत. पहिला असा आहे, मनुष्याला
मीपणाची जाणीव आहे. दुसरं, मनुष्याला काळाचे भान आहे. आणि तिसरं म्हणजे मनुष्याला भगवंताबद्दलची जिज्ञासा, जाणून घ्यायची इच्छा आहे. मनुष्य सोडून इतर कोणत्याही योनीतल्या प्राण्याला भगवंताबद्दल काहीही माहीत नाही. फक्त मनुष्याला भगवंताबद्दल कल्पना आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे. मीपणाच्या जाणीवेमुळे मनुष्याला प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य आहे. पहिलं जे वैशिष्ट्य आहे त्याबद्दल समर्थ सांगतात की मनुष्याला जी मीपणाची जाणीव आहे त्या जाणीवेमुळे प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. तो अति उत्तम होऊ शकतो. प्रयत्न केले मनुष्याने तर तो अतिशय उत्तम होऊ शकतो किंवा अतिशय हीन म्हणजे नीच बनू शकतो. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं स्वामीजींनी, मनुष्याला काळाचे भान आहे. मनुष्य काळाचा विचार करतो म्हणून त्याला मृत्यूची जाणीव होते. या जाणीवेमधूनच त्याचे ज्ञान वाढते आणि मनुष्याला भगवंताची जिज्ञासा असल्यामुळे तो निस्वार्थी म्हणून जगावर प्रेम करायला प्रवृत्त होतो. या तिसऱ्या दशकामध्ये या तिन्ही गोष्टींवर समर्थांनी आपले विचार अगदी स्पष्टपणे रोखठोक मांडले आहे. सर्वच साधू संत महात्म्यांचे असे सांगणे आहे की जीव जेव्हा स्वस्वरूपाला विसरतो तेव्हा तो भगवंतापासून वेगळा होतो आणि भगवंतापासून वेगळा झाला की तो अपूर्ण बनतो. तो अपूर्ण बनला की त्याच्या अंगी वासना जन्माला येते. वासना हालचाल करू लागली म्हणजे देहबुद्धी उदयाला येते. ही देहबुद्धी जीवाला जन्म घ्यायला भाग पडते. देहबुद्धीतून येणारा जन्म स्वार्थामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक दुःखांचे भांडार बनतो. मनुष्याच्या जन्माचे हे सूक्ष्म व गूढ कारण सांगून समर्थांनी नंतर पुढे मातेच्या गर्भाशयात शरीराची वाढ होत असताना जीवाला ज्या नरक यातना सहन कराव्या लागतात त्याचे वर्णन या पहिल्या जन्मदुःख निवारण या समासातून केले आहे. जन्मापासून मानवी जीवनाची सुरुवात होते आणि मृत्यूमध्ये त्याचा शेवट होतो. जन्म आणि मृत्यू या दोन टोकामध्ये सामान्य माणूस जे केवळ आणि केवळ दुःखमय जीवन जगतो त्याची रूपरेषा समर्थांनी आपल्यासमोर मांडली आहे. श्री समर्थ म्हणतात, जन्म म्हणजे वृक्षाचा अंकुर. वासना हेच जन्माचे बीज आहे. जगातील दुःखाचे मूळ कारण वासनाच आहे. संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज हरिपाठाच्या अभंगातून वर्णन करतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही वासना जीवाला जन्म घ्यायला भाग पडते. ही वासना सूक्ष्म असते, गुप्त असते आणि जन्म हे तिचे दृश्य व्यक्त रूप आहे. अंकुर, एखाद्या वृक्षाचा अंकुर हा आरंभ आहे. तो जसा वाढत जातो तसे त्यातील दुःख प्रगट रूप धारण करते. जन्म म्हणजे शोकाचा समुद्र आहे. समुद्र हा सर्व काळी सर्व ऋतूंमध्ये पूर्णपणे भरलेला असतो. त्याचप्रमाणे मानवी जीवन सर्व काळी सर्व ठिकाणी दुःखाच्या पाण्याने भरलेले आहे. जन्म म्हणजे कधीही न चढणारा भीतीचा डोंगर आहे. मानवी जीवनात भय,
खोलवर रुतून बसलेले आहे. मनुष्याने किती प्रयत्न केले तरी जीवनातले भय काही केल्या हलत नाही, मागे पुढे सुद्धा होत नाही. मग ते नाहीसे करण्याची गोष्ट तर दूरच. आणि असे म्हटले आहे, भय इतले संपत नाही. स्वामीजी पुढे सांगतात, जन्म म्हणजे कर्माची मूस आहे. जैसे कर्म झाले तेची भोगा आली. श्री संत एकनाथ महाराज सांगतात, जीवाच्या सर्व कर्म साठ्यांपैकी काही भाग, सुखदुःखाचा जो काही भाग आहे तो भोगण्यासाठी जीव जन्माला येतो, असे वेदांत सुद्धा सांगतो. कर्म सूक्ष्म अवस्थेत असते, त्याचा भोग भोगण्यासाठी आधार म्हणून, आश्रय म्हणून देहाची जरूर लागते. कर्माचे भोग भोगायचे आहेत, मग ते सूक्ष्म असल्या कारणाने त्याला आश्रय लागतो, आणि ते आश्रय म्हणजे आपला देह आहे. जन्म कर्ममय म्हणजे कर्मांनी भरलेला आहे. जन्म म्हणजे पापाची खाण आहे. भगवंताचे स्मरण तेच पुण्य, आणि त्याचे विस्मरण म्हणजे पाप होय. भगवंत अदृश्य तर जगत दृश्य आहे. जगात जन्माला आल्यावर दृश्याच्या दडपणाखाली जीव भगवंताला विसरूनच जातो, आणि भगवंताला विसरून केलेल्या सर्व गोष्टी म्हणजे पाप होय. जन्म म्हणजे काळाचा नित्य नवा जाच आहे, त्रास आहे. दृश्यामध्ये क्षणोक्षणी बदल घडवून आणणारी शक्ती म्हणजे काळ होय. आपण जे दृश्य जगत बघतो त्यामध्ये क्षणोक्षण बदल होतो आहे, आणि ही बदल घडवणारी शक्ती कोणती आहे? ती काळच आहे. आपल्याला देखील माहीत नाही आपण जन्माला आलो तेव्हा किती लहान होतो. मधल्या बोटापासून ते आपल्या कोपऱ्यापर्यंत एवढंच आपलं शरीर होतं, पण आपण एवढे मोठे झालो कळलंही नाही. क्षणाक्षणाला बदल होतो आपल्या शरीरामध्ये, क्षणाक्षणाला बदल होतो. आपण आत्ता ऐकताना जेवढे बसलो होतो, जसे बसलो होतो, जेवढे होतो तेवढे आता नाही आहे, आणि जेव्हा संपेल तेव्हा देखील आपण तेवढे राहणार नाही आहे. सांगायचं तात्पर्य काय की असं क्षणोक्षणी बदल होणे हा या जगाचा नियम आहे, आणि ते जी शक्ती घडवून आणते तिलाच काळ म्हटलेला आहे. आणि काळाचे तोंड नेहमी विनाशाकडे असते. रोज नवीन बदल आणि नवा नाश आपल्या पुढे वाहून ठेवलेला आहे, वाढून ठेवलेला आहे. म्हणून काळ आपल्याला जाच करतो. जन्म म्हणजे कुविद्येचे फळ आहे. कुविद्या म्हणजे अज्ञान. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत वासना असते, आणि वासना आहे तोपर्यंत जन्म घेणे काही चुकत नाही. जन्म म्हणजे समर्थ सांगतात, लोभाचे कमळ आहे. लोभ म्हणजे काय? षडविकारातला तिसरा प्रकार आहे, काम, क्रोध आणि लोभ. मग लोभ म्हणजे काय? तर लोभ म्हणजे आसक्ती. लाकूड कोरणारा भुंगा जसा कमळात अडकून पडतो, तसा मुळात ब्रह्मस्वरूप असलेला जीव आसक्तीत गुंतून जन्म घेतो, आणि या देहातच अडकून पडतो. वास्तविक पाहता तो भुंगा जो आहे त्याच्यामध्ये तेवढी शक्ती आहे, लाकूड कोरतो, पण कमळ जे आहे त्या कमळामध्ये अडकून पडतो. ज्याला लाकूड कोरण्याची शक्ती आहे तो कमळाला देखील कोरून बाहेर पडू शकतो, परंतु तो आसक्तीबाई तिथून बाहेर येत नाही, आणि त्यामध्ये त्याचा नाश होतो. मनुष्यातही तसंच आहे. मनुष्य देखील आसक्तीत गुंतून जन्माला येतो आणि देहात अडकून पडतो. जन्म म्हणजे ज्ञानहीन भ्रांतीचा, भ्रमाचा पडदा आहे. जन्म घेण्याच्या अगोदर जीवाला स्वस्वरूपाची
म्हणजे मी कोण आहे याची जाणीव असते. त्याचे ज्ञान स्वच्छ असते. जन्माला येऊन जगाचे वारे लागले की स्वरूपाची नेणीव निर्माण होते. म्हणजे मनुष्य मी कोण आहे हे विसरून जातो आणि मी देहच आहे असा भ्रमाचा पडदा त्याच्या ज्ञानावर पडून जीव भ्रमायला लागतो. जन्म म्हणजे जीवाचे बंधन होय. देहाला आल्यावर देहाच्या मर्यादा जीवावर लादल्या जातात. जीव आपले जन्माला याच्यावर स्वातंत्र्य होते ते जन्माला आल्यानंतर गमावून बंधनातच जपतो आणि त्या बंधनातच देह ठेवतो, म्हणजे मरण पावतो. जन्म हेच मृत्यूचे कारण आहे. जन्म आणि मृत्यू परस्परावलंबी घटना आहे. म्हणून जन्म झाला की मृत्यू अटळ आहे. जन्म म्हणजे दृश्याच्या गुंतागुंतीत विनाकारण गुरफटणे आहे. हे दृश्य जगत आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवतं, गुरफटवून ठेवतं. सूक्ष्म शरीर दृश्यात येण्यासाठी आपलं जे सूक्ष्म शरीर आहे ते या जगात येण्याकरता धडपड करते, म्हणून जन्म येतो. दृश्य जगत अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे आहे. सामान्य माणूस त्या गुंतागुंतीतच गुरफटून जातो. जन्म म्हणजे खऱ्या सुखाचा विसर होय. आपले सुख खरं म्हणजे आपल्या जवळच आहे, पण हे विसरल्याने जीव शरीराच्या माध्यमातून सुख मिळवण्याची धडपड करतो. ही धडपडच जन्माचे मूळ आहे. जन्म म्हणजे चिंतेचा मळा आहे. चिंता ही भीतीची लाडकी लेक आहे. कारण जेथे भय आहे तेथे चिंताही असणारच. म्हणून आपल्या जीवनात अमाप प्रमाणात चिंता पिकते. कारण जन्म म्हणजे काय आहे? चिंतेचा मळा आहे. जन्म म्हणजे जीवाला स्वस्वरूपापासून खाली ओढणारी किंवा स्वानंदापासून बाहेर काढणारी अवस्था आहे. जन्म म्हणजे कल्पनेचा छाप किंवा शिक्का. कल्पनाच मुळात दृश्यसृष्टीचे कारण आहे. मी देह आहे ही सूक्ष्म कल्पनाच जीवाला जन्माला घालते. जीवावर कल्पनेचा छाप असतो, कल्पनेचा प्रभाव असतो. जन्म म्हणजे ममतारूपी डाकिनीचे झपाटणे आहे. माझेपणाच्या दृढ भावनेने एकदा का जीव गुंतून गेला की तिचा अंमल सुटत नाही. मायेचा प्रभाव सुटत नाही आणि तीच माया मेल्यानंतरही सोडत नाही. माझेपणाबद्दल जी आपली दृढ भावना आहे त्यामुळे आपल्याला मेल्यानंतरही ती सोडत नाही. जन्म म्हणजे मायेने केलेले कपट होय. आपल्याला दृश्य जगत खरे दिसते, पण ते खरे नसते. आपल्याला ते खरे भासते. मायेच्या लीलेने मायेमुळे जीव फसतो आणि दृश्याच्या नादी लागतो. जन्म म्हणजे रागाचे वीरपण आहे. अगदी कोवळ्या तान्या बाळापासून ते अगदी सुज्ञ वृद्धापर्यंत कुणीही माणूस क्रोधाच्या तावडीतून, रागाच्या तावडीतून सुटलेला नाही. जन्म म्हणजे मोक्षाला आडवे येणारे विघ्न आहे. अविद्येमुळे, अज्ञानामुळे जीव जन्माला येतो आणि अविद्या हीच आत्मबुद्धीच्या म्हणजे मोक्षाच्या आड येते. समर्थांनी जन्माबद्दल किती बारकाईने सूक्ष्मपणे विचार केलेला आहे. पुढे सांगतात, जीवाचे मी पण
म्हणजे जन्म होय. वास्तविक भगवंताच्या सत्तेने जीवाचे सर्व व्यवहार होतात. जीव भगवंताचाच आहे. ते सोडून तो वेगळा झाला की द्वैत दुजाभाव निर्माण होतो. जीव मीपणामुळे भगवंतापासून वेगळा होतो. अहंतेचा गुण, अहंकाराचा गुण म्हणजे जन्म आहे. जेव्हा मीपणा कार्याला सुरुवात करतो तेव्हा अहंकार पुढे येतो आणि अहंकार जीवाला जन्म घेण्याकडे ढकलतो. जन्म म्हणजे ईश्वराचे विस्मरण. ईश्वराचे स्मरण म्हणजे विद्या आणि त्याचे विस्मरण म्हणजे अविद्या. अविद्येतून वासना उमटते आणि वासनेपोटीच जीवाला जन्म घ्यायला लागतो. विषयांची आवड म्हणजे जन्म होय. आपण बऱ्याच वेळेला ऐकतो विषय म्हणजे मनुष्याला अधोगतीकडे नेणारे आहेत. मग विषयचा अर्थ काय? विषय शब्दाचा अर्थ असा आहे, विशेषेण सिंचंती इंद्रियाणी मनश्च. इंद्रिय आणि मनाला जे भुलवतात, भ्रमात टाकतात, त्यांना विषय म्हटलेला आहे. ज्यांच्या ठिकाणी मन आणि इंद्रिये बुडून जातात असे पदार्थ म्हणजे इंद्रिय भोग. जन्म म्हणजे दुराशेची बेडी आहे. कधी तृप्त न होणाऱ्या आशेच्या साखळीने माणूस जणू काही बांधलेला असतो. जन्म म्हणजे काळाची काकडी. समोर सांगतात, जन्म म्हणजे काळाची काकडी असून ते त्याचे खाद्य आहे. माणूस जितक्या सहजपणे काकडी खातो तितक्या सहजतेने काळ शरीररूपी काकडी खातो. काळाची सत्ता, काळाचे वर्चस्व जीवावर कायम असते. शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज त्यांच्या अभंगातून सांगतात, घटिका भरता न लगे वेळ, उभा काळ वाट पाहे. काळे ग्रासिले सकळ, उरला जाऊन येरी काळ. काळाने सर्व काही ग्रासलेला आहे. तो जराही वेळ वाया जाऊ देत नाही. पुढे म्हणतात, पळ पळ आयुष्य खातसे काळ, काळाने ग्रासिले सावध व्हा रे. तुम्ही आता तरी सावध व्हा, जागे व्हा. देहाची ये माथा, काळाची तो सत्ता. पुढे सांगतात, देहाच्या माथ्यावर अर्थात डोक्यावर, शब्दचार द्यायचा नाही, जीवावर काळाची सत्ता आहे. हरिपाठात सांगतात एकनाथ महाराज, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. काळ आपल्या डोक्यावर उभा आहे आणि तो वाट पाहतो आहे, क्षणाक्षणाला वाट पाहतो आहे की याला घेऊन जायला अजून किती अवकाश आहे. जन्म हाच मुळात वाईट काळ आहे. का म्हटलं वाईट काळ? भगवंताचा विसर पडणे हाच जीवाचा वाईट काळ समजावा. जन्म हीच वाईट वेळ. देह हेच मुळी सगळ्या दुःखांना आमंत्रण असल्याने ते कोणत्याही वेळी जन्मले, म्हणजे आपल्या देहाने कोणत्याही वेळी जन्म घेतला तरी दुःख दिल्याशिवाय राहतच नाही. जन्म म्हणजे जिवंतपणी घाणेरड्या नरकात पडल्यासारखे आहे. आत्मबुद्धीचा लोप होऊन देहबुद्धीत घसरणे हे स्वर्गातून नरकात पडण्याप्रमाणे समजावे. यानंतर आता समर्थांनी जन्माची क्रिया आणि त्याचा मालमसाला याचे वर्णन केले आहे. ते ऐकून तर किळसच येते. ऐकल्यानंतर आपल्याला मनामध्ये किळसच येते. हा देह कसा उत्पन्न होतो याचा कोणीही
सर्वसामान्य माणसांनी आत्तापर्यंत कधीच विचार केला नाही आणि तो करतही नाही. पण समर्थांनी तो विचार केला. देह कसा उत्पन्न होतो? या देहासारखे अमंगळ अपवित्र असे काहीही नाही. आपले शरीर स्त्रियांच्या विटाळापासून तयार होते. विटाळ हा अतिशय अशुद्ध मानतात. देह त्या विटाळाचा पुतळाच आहे. त्याला किती स्वच्छ केला तरी तो घाणेरडाच राहणार. त्याला निर्मळ स्वच्छ ठेवण्याची हौस कधीच पुरणार नाही. स्त्रीचा विटाळ दाट होत जाऊन अखेर गोठतो. जन्माचं कारण ऐकूया आपण. ते सांगताना स्त्रियांच्याबद्दल समर्थांच्या मनात आदरभाव आहे, पण जे सत्य आहे ते सत्य आपल्यावर ठेवतात आणि सत्य सांगणारे संत असतात. जे सत्याशिवाय काही बोलत नाही, सत्यच सांगतात, तेच संत असतात. आणि ते जे सांगतात ते सत्य त्रिकाला बाधित असते. तिन्ही काळामध्ये ते सत्यच असते. म्हणून समर्थ सांगतात, स्त्रीचा विटाळ दाट होत जातो आणि अखेर तो गोठतो. त्या गोठलेल्या विटाळाचे हे शरीर बनते. शरीर अत्यंत सुरेख आणि आकर्षक असले, वरून आपल्याला सुरेख दिसते, आकर्षक दिसते, सौंदर्यवान दिसते, लावण्यवान दिसते, तरी आतमध्ये घाणीचे पोतडेच आहे. चांभाराची चर्मकुंडी आपण जर पाहिली असेल तर लक्षात येईल की ती अतिशय घाणीने, दुर्गंधीने भरलेली असते. तिचे झाकण उघडण्याचीही सोय नाही. त्याचप्रमाणे या देहाची अवस्था आहे. त्याच्या आत पाहण्याची सुद्धा सोय नाही. बऱ्याच खोलवर विचार करून समर्थांनी जीवाच्या जन्माचे अवस्थेचे वर्णन केलेले आहे. या अवस्थेचं आणखीन विस्तृत रूप आपल्याला समर्थ सांगणार आहेत. पण आपण आज या ठिकाणी आजचा पूर्ण करू.